अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक घेत आहे. अशातच आपल्याला जर पाहिलं तर आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे. तो काय सांगणार, काल तुम्ही एक बैठक घेतली होती, काय सांगणार? युवासेना पक्षाचे जे प्रभारी होते जवळपास 13-14 ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतमध्ये युवासेना पार्टीचे उमेदवार उतरलेले आणि त्या संदर्भात प्रभारींनी ज्यांना ज्यांना उमेदवारांना एपी फॉर्म दिला युवासेना पार्टीचा, त्या संदर्भात पूर्ण उमेदवारांची आढावा बैठक ठेवली होती आम्ही, की प्रभारींच्या माध्यमातून त्या त्या वार्डामध्ये त्या प्रभागामध्ये काय पोझिशन आहे, कशा पद्धतीनं प्रचाराला आपण पुढे गेलं पाहिजे, प्रचाराची सुरुवात कशी केली पाहिजे, कुठल्या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थानं प्रभारी जे होते YSPचे युवासेना पक्षाचे, त्या प्रभारींची एक बैठक होती. त्याच्यामध्ये युद्ध पातळीवर प्रत्येक उमेदवारासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते सगळे फिरले पाहिजे. त्या ठिकाणी उमेदवार घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी जो घोषणापत्र जे आहे ते कशा पद्धतीने बनलं पाहिजे, ते लोकांमध्ये कसं पोहोचलं पाहिजे, लोकांच्या ज्या तिथे नगरपालिकेच्या ज्या सोयीसुविधा आहे त्या संदर्भात लोकांना कसा विश्वास दिला पाहिजे, या संदर्भात युवासेना पार्टीची आमची बैठक होती आणि जोरदार आम्ही प्रचाराची सुरुवात करणार. किती नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षासाठी तुम्ही उमेदवार लढवले, किती नगरसेवकासाठी? नगर अध्यक्षाचे उमेदवार आम्ही मुद्दाम लढवलं नाही, कारण की भाजपसोबत आमची युती आहे आणि भाजप आणि स्वाभिमान हे नातं खूप घट्ट आहे. त्यामुळं वरती आम्ही भाजपच्या नगर अध्यक्षांना पूर्ण ठराव घेऊन पक्षाची आमची बैठक आहे 26 तारखेला. त्या बैठकीमध्ये एकमताने आम्ही निर्णय घेऊ. त्या निर्णयानंतर आम्ही पुढची भूमिका काय करायची, भाजपच्या नगर अध्यक्षाला सपोर्ट करायचा, कशा पद्धतीनं खालच्या नगरसेवकांना निवडून आणायचं, कशा प्रकारे गठबंधन आपलं राहायला पाहिजे, या संदर्भात 26 तारखेला आम्ही अंतिम निर्णय घेऊन आमची भूमिका स्पष्ट करू. हो, तुमची मैत्रीपूर्ण लढत असणार भाजपसोबत? बिलकुल. ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहे, युवासेना पक्षाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार आहे. कुठल्या प्रकारची टीका टिप्पणी न करता मैत्रीपूर्ण लढून त्या ठिकाणी भाजपच्या सीटा कशा येईल, युवासेना पार्टीच्या सीटा कशा येईल, या संदर्भातली रणनीती आम्ही 26 तारखेला करणार. हो, तुमचा आजपासून संपूर्ण नगरपंचायत क्षेत्रामध्ये दौरा असणार आहे, काय सांगणार? त्या ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी अचलपूर नगरपालिका असू द्या, चांदूर बाजार आहे, चिखलदरा आहे, अंजनगाव, दर्यापूर, या ठिकाणी मोर्शी, वरुड, सिंधुजना घाट, नांदगाव, खंडेश्वर, या सगळ्या नगरपालिकेमध्ये स्वतः मी तिथे जाईल, त्या ठिकाणचा पुरा आढावा घेईल. जे जे उमेदवार आहे युवासेना पक्षाचे त्यांना कशी ताकद देता येईल, भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांना कशी ताकद देता येईल, आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठा भाऊ जरी भाजप असला तर लहान भाऊ युवासेना पार्टी आहे, दोघांचा झेंडा कसा फडकेल हा माझा प्रयत्न आहे. निश्चितच मोठा भाऊ भाजप जरी असला तरी लहान भाऊ आमचा युवा सन्मान पक्ष आणि 26 तारखेला आमची बैठक होईल, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. मात्र भाजपसोबत आमची युती आहे अशी देखील प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.